जय महाराष्ट्र. मी तुलसी जोशी, सन्माननीय राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक. हे नांदेडचं कुटुंब आहे आणि हे आहे मथुराचं. भारतात एकमेव असं श्रीकृष्णाचं जे गाव आहे ते मथुरा. हे दोन कुटुंबांना आज 1.5 वर्षांनी न्याय मिळालेला आहे. 5 लाख रुपये एका भामट्याकडे होते, बिल्डर. या नांदेडच्या कुटुंबाकडून ऐका आणि नंतर या आपल्या मथुराच्या कुटुंबांकडून तुम्हाला ते सविस्तर माहिती देतील. हे दादा बोलतील आता. जय महाराष्ट्र. मी मनीष शिंदेवाड, मी नांदेडचा आहे. मी गेल्या 1.5 वर्ष अगोदर पुण्यामध्ये एका बिल्डरला 5 लाख रुपये दिले होते. मला त्याने एक आश्वासन दिलेलं की तुम्हाला मी एक चांगलं घर देईन. माझ्यासोबत माझा मित्र पण इन्व्हॉल्व होता, त्यांनी पण घर बघितलं होतं. पण आम्हाला त्याने 1.5 वर्षामध्ये काही घर बीर दिलं नाही. तो फरार होता. त्याच्यानंतर तो काही दिवसांनी त्याचा फोन नंबर भेटला, आम्ही त्याला कॉन्टॅक्ट केला. तो एकदा दोनदा आमच्याशी बोलला. त्याच्यानंतर त्याने फोन पण बंद केला. त्याला पैसे देण्याची नियत नव्हती, काही नव्हतं. आम्ही अक्षरशः पूर्ण घाबरलेलो होतो की आमचे पैसे डुबणार. आमच्या घरात सतत भांडणं तंटा, नुसतं एक दुसऱ्यामध्ये, वडिलांमध्ये, माझ्यामध्ये चिडचिड, आईमध्ये चिडचिड. आम्हाला एक दिवस सुखाचा जात नव्हता. पण आम्ही यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर दादांचे व्हिडिओ बघितले. तरी पण आम्ही विचार केला की काय करायचं, भरपूर लांब आहे. विचार करतो माणूस 10 वेळा की आपण कुठे पाऊल टाकतोय. पण आम्ही सन्माननीय राजसाहेब ठाकरे सर आणि अमित सर आणि वहिनी साहेब आणि त्यांचे वाघ जे आहेत, जे महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यांच्या आशीर्वादाने आज आम्हाला आमचे पूर्ण पैसे मिळालेले आहेत. 4 लाख रुपये आम्हाला कॅश मिळाली आहे आणि 1 लाख रुपये ऑनलाईन स्वरूपात मिळालेले. हे सगळं आम्हाला दादांच्या सहकार्यामुळे मिळालेलं आहे. माझ्या सहकार्याकडनं ही ताकद फक्त आपले सन्माननीय राजसाहेबांची आहे. आणि ही ताकद जर अगर सर्वांनी या महाराष्ट्रातली जनतेनं अगर सन्माननीय राजसाहेबांचं एक नेतृत्व या महाराष्ट्राला दिलं असतं तर हे आज महाराष्ट्राचं वाटोळं झालं नसतं. आज महाराष्ट्र आपल्या एक प्रकारचा हा शब्द बोलायला नाही पाहिजे, भिकेला लावला या लोकांनी. तर आज माझी कळकळीची विनंती आहे तमाम या महाराष्ट्रातील तमाम सर्व जाती धर्मातल्या लोकांना, येणारा काळ तुम्ही परत विसरू नका. हे बघा, सर्वसामान्य कुटुंब कसे हाल असतात, हे भामटे कसे फसवतात, यांचं कसं त्यांच्या या भामट्यांना एकच विश्वास असतो, सिव्हिल मॅटर करा. सिव्हिल मॅटर केलं तर ते एक फिल्मीमध्ये डायलॉग आहे, कोर्ट तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. म्हणजे ह्या लोकांनी असंच करायला पाहिजे का? तर माझं एक नम्र विनंती आहे तमाम महाराष्ट्रातील जनतेला आणि इतर राज्यातील जनतेला, सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे एकमेव बाळासाहेब ठाकरेचे एक दुसरे रूप आहे. या जोपर्यंत सन्माननीय राजसाहेब ठाकरे या महाराष्ट्रात आहे आणि त्यांची धाक आहे, कोणाची ताकद नाही, कोणी मायकाला असं जन्मला नाही का ते अशा गोरगरीब जनतेचे पैसे खाऊ शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो. राजसाहेब ठाकरे आगे बढ़ो, तुम्हारे साथ. तुळशी दादा आगे बढ़ो. दादा खूप सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद.